हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझं 8 मंथ मॉर्निंग रुटीन शेअर करते. तर माझी मॉर्निंग होते 7:30 ते 8पर्यंत. मी माहेरी असल्यामुळे एवढी काय मी लवकर उठत नाही. 7:30 ते 8पर्यंत मी उठते. तर उठले ना की मी असं हात चोळून तोंडावरून फिरवते. ही माझी आधीपासूनची सवय आहे. आणि त्यानंतर विंडोज ओपन करते, सगळे कर्टन्स ओपन करते. आणि प्रेग्नन्सीमुळे मी एकटीच बेडवरती झोपते, त्यामुळे उठले की पहिले बेड वगैरे साफ करून घेते आणि ब्लँकेटची घडी वगैरे घालून ठेवते. आणि आधीपासूनच मला जेवण वगैरे करण्यापेक्षा जास्त वरच्या कामांची आवड आहे. सो मला सगळं साफ स्वच्छ आणि नेटनेटकं लागतं. आणि बेड वगैरे साफ करून झाला की मी आधी पहिले काम करते ते म्हणजे फ्रेश एअरमध्ये जाते. आणि खरंच कोकणातली हवा आणि गावाकडची हवा खूप छान असते, म्हणून 5 ते 10 मिनटं मी जवळजवळ बाहेरच थांबते. त्यानंतर मी फ्रेश होते, ब्रश करते. आणि सकाळी उठल्या ना भरपूर भूक लागते. आणि सध्या 3rd ट्रायमेस्टर चालू आहे, त्यामुळे भरपूरच भूक वाढलेली आहे. तर मग मी ना ओव्हरनाईट भिजवलेले बदाम, काजू आणि मनुके खाते. आणि चहा ना मस्ट आहे, तर त्यासोबत ओट्सचे बिस्किट खाते. आणि मी आणि मम्मी ना असं बसून क्वालिटी टाईम स्पेंड करत आम्ही चहा बिस्किट खातो. तर मी आत्ता आले आमच्या टेरेसवरती. आमच्या टेरेसवरनं व्ह्यू दाखवते पूर्ण. पाठीमागेच अशी नदी आहे. आणि इथे वरती आहे ना आम्ही टेरेसवर नर्सरी टाईप केलं आहे, म्हणजे भरपूर प्रकारची फुलझाडं वगैरे लावलेली आहेत. तर त्यामुळे ना सकाळी सकाळी इथे फुलं पण छान उमललेली असतात. ॲक्च्युली मी टेरेसवर आले, मम्मी वगैरे कोणी येऊ देत नाही टेरेसवर, बिकॉज थोडंसं ओलसर आहे इथे आणि पाऊस चालू आहे, त्यामुळे खालती वॉकिंगला पण नाही जाऊ शकत. सो मी इथंच वॉक करते. घरामध्ये पण तेवढं काही जमत नाही. घरामध्ये संध्याकाळचं किंवा रात्रीचं वॉक करते, पण सकाळी टेरेसवरतीच येते. आणि खालती जायची तर काही सोयच नाही, कारण का सगळीकडे शेवाळ वगैरे तयार झाले, त्यामुळे पडण्याची वगैरे भीती वाटते. त्यामुळे मग इथेच वॉक करते मी. आणि वरती टेरेसवरती नर्सरी करायची आयडिया ही पप्पांची आहे. आजीला पण खूप आवड होती झाडं वगैरे लावायची, तर ती आवड पप्पांनी पुढे कंटिन्यू केली. आत्ताच 15 मिनिट्स वॉक केलं. ॲक्च्युली डॉक्टरने सांगितलं आहे निदान 45 मिनिट्स तरी तुम्ही वॉक करायला हवं आहे. आणि मला ॲक्च्युली 5व्या महिन्यापासूनच सांगितलं की वॉक करणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून. ॲक्च्युली पहिले 3 महिने पूर्ण रेस्टच करायला सांगतात, पण 4थ्या ते 5व्या महिन्यापासून वॉक करायला सांगतात. पण 45 मिनिट्स एवढं काही पॉसिबल होत नाही, बट 30 मिनिट्स तरी वॉक घेते. 15 मिनिट्स चालून परत थोडासा गॅप घेऊन परत 15 मिनिट्स चालते. ॲक्च्युली तुम्ही पण तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून या सगळ्या गोष्टी करा, बिकॉज काही जणांना त्रास होतो वॉकिंगचा पण. सो तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा किती वेळ चालायला हवं आहे वगैरे. बट प्रेग्नन्सीमध्ये चालणं इम्पॉर्टंट आहे भरपूर. थर्टी मिनिट्स वॉक करून झालं माझं. आता जरा थोडं फ्रेश वाटतं वॉक केल्यावर. आणि आता नाश्ता पण करायचा, सो जास्त भूक पण लागली. तर आपण खालती जाऊया. खालती जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आमच्या इथे आहे, हा आहे आमचा टिनू. टिनू लाजतो तो. टिनू सुकट घातले त्याला खायला. हे ॲक्च्युली ही जुन्या फ्रीजची बॉडी आहे. ते जुन्या फ्रीजची बॉडी त्यांनी आडवी करून त्यामध्ये टिनूला ठेवलं. टिनूसोबत मिनू पण होता, बट मिनू नाही राहिला. टिनू
तुला एकटं वाटतं? हो, एकटं वाटतं. नाश्ता करायला जाते. नाश्ता ॲक्च्युली मामा बाजारात गेला होता, तो तुला काय खावंसं वाटतं का, तर पुरी भाजी खावीशी वाटत होती. सो पुरी भाजी आणायला सांगितले. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी ड्रायफ्रूट्स खाते, तर त्यामध्ये मी सोक केलेले बदाम, काजू आणि मनुके खाते. ॲक्च्युली आता थर्ड ट्रायमिस्टर चालू आहे आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये असं होतं की बेबीचं वजन डबलने वाढतं. सो प्रोटीनची मात्रा जास्त लागते आणि ड्रायफ्रूट्समध्ये खूप हाय रिच प्रोटीन्स असतात. तर असंच तुम्हाला थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय खायचं नाही ह्याचा जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. इथे आणली होती मामानी पुरी भाजी. तर मी रोज असं बाहेरचं खात नाही. घरात केलेलेच पोहे, उपमा, त्यानंतर उकडलेले स्प्राउट्स वगैरे, मोस्टली जास्तीत जास्त हाय प्रोटीन डाएट घ्यायचं मी फॉलो करते. आणि भरपूर वेळेला काय होतं की भूक लागल्यामुळे जास्त खाल्लं जातं आणि ते पचत नाही. तर अशा वेळेला माझी ॲडवाईस राहील की दर 2-2 तासांनी प्रेग्नंट वुमननी खायला पाहिजे. आणि माझ्यासोबतही भरपूर वेळेला असं झालं आहे की एखादी गोष्ट आवडत असेल आणि जास्त खाल्ली गेली तर ती पचत नाही. तर मग मी सुद्धा 2-2 तासांनी खायचं ट्राय करते. आणि ना प्रत्येक लोकांची वेगवेगळी मतं असतात की ह्या महिन्यामध्ये हे खाल्लं पाहिजे, त्या महिन्यामध्ये ते खाल्लं पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या गायनेकशी कन्सल्ट करा आणि त्याप्रमाणे डाएट फॉलो करा. आणि नाश्ता वगैरे झाला की मी सकाळच्या पहिले टॅबलेट्स घेते, अंघोळ करते. अंघोळ वगैरे करून झालं मस्तपैकी देवपूजा करते. देवापुढे 5-10 मिनटं जरी बसलं तरी समाधानी वाटते एकदम. आत्ता सगळं नाश्ता, अंघोळ, देवपूजा वगैरे झाले आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रीदिंग एक्सरसाइज जे आम्हाला गर्भसंस्कारमध्ये शिकवल्या जातात वगैरे. आणि कसं होतं, मी सकाळची मोस्टली तुम्ही म्हणत असाल की सकाळी प्राणायाम वगैरे करायला हवेत वगैरे. पण माझं काय होतं, मी उठल्या आहे ना मला भूक खूप लागते आणि भूक लागल्यानंतर खाल्ल्यानंतर प्राणायाम करणं चुकीचं आहे. त्यामुळे मग मी अंघोळ वगैरे करून व्यवस्थित, असं काही नाही की तोच टायमिंग असला पाहिजे, कधीही दिवसातनं करा, पण 2 टाईम तरी मला प्राणायाम करायला सांगितले डॉक्टर. तर मी ब्रीदिंग एक्सरसाइजवरती व्हिडिओ बनवला आहे, तर मी तो पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. एक्सरसाइज वगैरे झाली की मी प्रोटीन पावडर पिते दुधात टाकून. इट्स व्हेरी मॅन्डेटरी इन प्रेग्नन्सी. 2 टाईम तरी तुम्ही प्रोटीन पावडर दुधामध्ये टाकून घ्यायला हवे. नंतर अशी थोडीफार मम्मीला मदत करते, कपड्यांच्या घड्या घालून देणे, केर काढणे, छोट्याफार कामांमध्ये मी मदत करते. त्यानंतर मी इथे लंचसाठी घेतला आलू पराठा, दही आणि वरण भात. लंच झाल्यावर मी असे थोड्याफार फेऱ्या मारते घरातल्या घरामध्येच. तर हे झालं माझं 8 मंथ मॉर्निंग रुटीन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय फ्रेंड्स.